आता आपण आज जो टॉपिक बघणार आहे आपण आज तो टॉपिक कुठला आहे, लेजरचा आहे. बरोबर आहे. आता लेजर म्हणजे काय. आता पहिल्यांदा आपण आपण एक नवीन टॉपिक शिकलो होतो, जनरल एंट्री. तर जनरल एंट्रीमध्ये आपण काय केलं, सगळ्या एंट्रीज पास केल्या. बरोबर आहे. त्या एंट्रीज पास केल्यानंतर आपण एंट्री कशी पास केली, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. पण ह्या सगळ्या एंट्री केल्यानंतरनं त्या एंट्रीवरून आपल्याला असं समजलं का की मला कॅश किती आली, किती कॅश गेली, हे मला कळलं का, तर मला ते कळलं नाही. मग ते मला व्यवस्थित प्रॉपर प्रत्येक अकाउंटचं मला काय करायचं आहे, प्रत्येकाचं स्वतंत्र अकाउंट मला मेंटेन करायचं. त्याला आपण काय म्हणतो, लेजर म्हणतो. बरोबर आहे. सो लेजर इज द प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट इन विच ऑल ट्रान्झॅक्शन ऑफ ट्रेडर आर फायनली पोस्टेड फ्रॉम द जनरल इन समराईज अँड क्लासिफाईड मॅनर. म्हणजे मी लेजरला माझ्याकडे प्रत्येक बुक जे तयार होतं हे कशामुळं होतं, ज्या मी जनरल एंट्रीज केलेल्या आहेत त्याच्यावरनं. मग हे लेजर मेंटेन केल्यामुळे आपल्याला काय समजेल, इट मेक्स पॉसिबल टू हॅव क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ द पोझिशन ऑफ पर्टिक्युलर अकाउंट. म्हणजे मला प्रत्येक अकाउंटशी माझी परिस्थिती काय आहे हे मला लगेच समजेल. मग उदाहरणार्थ काय होईल, लेजर प्रोव्हाइड अ सिस्टीम ऑफ रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन रिलेटेड पर्टिंग अकाउंट इन अ व्हेरी शॉर्ट पिरियड. म्हणजे समजा मी माझ्याकडे वर्षभरात परचेस किती केला, मी वर्षभरात सेल किती केला, माझा सॅलरी करता किती खर्च झाला, माझा ऑडिट फीज करता किती खर्च झाला, माझ्याकडे परचेस रिटर्न्स किती आहेत, सेल्स रिटर्न्स किती आहेत, ही जर मी सेपरेट लेजर अकाउंट मेंटेन केली तर ह्याची माहिती इथनं मला ताबडतोब मिळू शकेल. आता उदाहरणार्थ काय, आपण एक कॅश अकाउंट घेऊया. बरोबर आहे. रिसीट ऑफ अँड पेमेंट ऑफ कॅश आर रेकॉर्डेड. समजा माझ्याकडे एकूण पैसे आले किती आणि माझ्याकडे एकूण पैसे गेले किती. सो वी कॅन इझिली फाइंड आउट टोटल कॅश रिसिव्ड अँड टोटल कॅश पेड अँड पोझिशन ऑफ कॅश बॅलन्स ॲट द ओपनिंग ऑर क्लोजिंग ऑफ पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाईम. म्हणजे महिन्याभरामध्ये माझ्याकडे एकूण कॅश आली किती, एकूण कॅश गेले किती आणि माझ्याकडे कॅश शिल्लक राहिले किती, हे जे आपण सगळं तयार करतो त्याला आपण काय म्हणतो इथनं, लेजर असं म्हटलं जातं. बरोबर ना. म्हणजे लेजरला पोस्टिंग करताना आपण कशावरून करणार, ज्या आपण जनरल एंट्री केलेल्या आहेत, जनरल एंट्रीवरनं आपण प्रत्येकाच्या लेजर अकाउंटला काय करतो, पोस्टिंग करतो. आणि लेजर अकाउंट मेंटेन केल्यामुळे त्या पर्टिक्युलर अकाउंटची माहिती आपल्याला विदिन द शॉर्ट ऑफ टाईममध्ये आपल्याला मिळली जाते. उदाहरणार्थ आपण काय बघितलं, एक कॅश अकाउंट बघितलं. तर माझ्याकडे टोटल कॅश आली किती, टोटल कॅश पेमेंट किती केलं, म्हणजे माझ्याकडे कॅश सुरुवातीला शिल्लक किती होती आणि माझ्याकडे क्लोजिंगला शिल्लक किती होती, हे मला ते प्रत्येकाचं लेजर अकाउंट मेंटेन केल्यामुळं समजतं. ओके. फॉलोइंग आर द बेनिफिट्स ऑफ मेंटेनिंग लेजर अकाउंट. लेजर अकाउंट मेंटेन केल्यामुळे मला फायदे काय होईल. समजा आपण लेजर अकाउंट मेंटेनच नाही केलं तर आपल्याला काय होणार आहे की मला प्रत्येक अकाउंटचा बॅलन्स काय हे मला अजिबात कळणार नाही. मग ह्याच्यावरनं काय होईल, इट प्रोव्हाइड क्लासिफाईड इन्फॉर्मेशन ऑफ व्हेरियस अकाउंट सच ॲज ॲसेट्स, लायबिलिटीज, एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम, अँड दिस इन्फॉर्मेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ कंट्रोलिंग द बिझनेस ॲक्टिव्हिटीज. म्हणजे समजा माझ्याकडे ॲसेट्स किती आहेत, मला देणी किती आहेत, खर्च किती आहेत, मला लॉस किती झाला, इन्कम किती झाला, याच्यावरती सगळं बिझनेसवरती ज्या आपण काही खर्च करतो किंवा आपण जे काही इन्कम मिळतं त्याच्यावर कंट्रोलिंग आपल्याला करता येतं. समजा मी माझा एखादा बिझनेस करतो आहे, पण माझ्या बिझनेसमध्ये जर माझ्याकडे रोजच्या नाश्त्यावरती किंवा जेवणावरती जर मी महिन्याला 1000 रुपये खर्च करत असेल तर ते योग्य आहे का, नाही. मी 1000 रुपये कुणाला खर्च केला पाहिजे की ज्याच्यावरनं मला बिझनेसचा काहीतरी फायदा आहे, ह्याच्याकडनं मला काहीतरी ऑर्डर्स मिळणार आहेत. अशा वेळी आपण जो एखादा समजा आपण जेवायला घातलं तर तो आपला काय असतो, फायदा असतो. पण नुसतं विनाकारण आपल्याकडे मित्र आले, कोणी आले, आपण पैसे विनाकारण खर्च केले तर त्या खर्चात आपण आपल्याला जे पैसे मिळतात ते पैसे त्या योग्य कारणाकरता खर्च होतात की नाही हे सुद्धा इथनं आपल्याला प्रॉपरली चेक करावं लागतं. ओके. सो विथ द हेल्प ऑफ लेजर अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कॅन बी इझिली प्रिपेअर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायच्या अगोदर आपण काय म्हणतात, अ ट्रेडर कॅन प्रिपेअर द फायनान्शियल स्टेटमेंट लाईक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, अँड विथ द हेल्प ऑफ लेजर दिस हेल्प्स टू हॅव द नॉलेज ऑफ ओव्हरऑल पोझिशन ऑफ द बिझनेस. हे लेजर अकाउंट मेंटेन केल्यामुळे आपल्याला या ठिकाणी
पूर्णपणे प्रत्येक अकाउंटची पोझिशन काय आहे हे आपल्याला समजते आणि त्यानुसार आपण बिझनेसचे डिसिजन घेऊ शकतो. विथ द हेल्प ऑफ लेजर अकाउंट प्रॉफिट अँड लॉस विथ द हेल्प ऑफ लेजर अकाउंट्स. आता आपण एक पॉईंट ॲड करूया. याला म्हणलं आपण ट्रायल बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कॅन बी इझिली प्रिपेअर. ओके, विथ द हेल्प ऑफ लेजर वी कॅन प्रिपेअर किंवा ट्राय बॅलन्स अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कॅन बी इझिली प्रिपेअर. अ ट्रेडर कॅन म्हणजे कोण, व्यापारी प्रिपेअर द फायनान्शियल स्टेटमेंट लाईक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट विथ द हेल्प ऑफ लेजर. आणि हे सगळं मेंटेन केल्यामुळे आपल्या बिझनेसची आर्थिक परिस्थिती काय आहे हे इथनं आपल्याला ठरवता येईल. हा त्या लेजर अकाउंटचा काय एक फॉर्मॅट आहे. ही एक डेबिट साईड आहे, बरोबर आहे. आता ही जी डेबिट साईड जी आहे ती तर ही ह्या कोपऱ्यामध्ये असते. ही जी एक क्रेडिट साईड जी आहे ही आपल्याला त्या लेजर अकाउंटच्या उजव्या बाजूला असते. कुठं असते, नेहमी उजव्या बाजूला, लक्षात ठेवायचं. ही जी डावी बाजू जी आहे त्याला म्हणतो डी आर. डी आरचा अर्थ होतो डेबिट रेकॉर्डेड. सी आरचा अर्थ होतो क्रेडिट रेकॉर्डेड. आपल्याला जे काय सगळे ट्रान्झॅक्शन असतील, पोस्टिंग असतील तर ते आपण ह्या ठिकाणी ॲड आणि आपण लेस करणार आहोत. हा त्याचा फॉर्मॅट आहे. डेटच्या कॉलममध्ये तुम्ही डेट लिहा, पर्टिक्युलर्स कॉलममध्ये तुम्ही इथं जो काय तुमचं अकाउंट असेल ते अकाउंट लिहा. जनरल फोलिओ नंबर म्हणजे ती जनरल एंट्री कुठल्या पानावरती आहे तो पान नंबर आपण इथनं मेंटेन करतो आणि अमाऊंटच्या कॉलममध्ये आपण अमाऊंट मेंटेन करणार, बरोबर आहे. तर अशा प्रकारे काय करतो आपण, हा लेजर अकाउंटचा फॉर्मॅट आहे. आता आपण ज्या वेळेला लेजर अकाउंटला पोस्टिंग केलं जातं किंवा त्या लेजर अकाउंटला आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्डिंग करणार तर त्याच्याकरता काही वेगळे रूल्स आहेत त्याच्यामध्ये. सो प्रोसिजर फॉर रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन इन लेजर. मला लेजर अकाउंटला जर मला त्याचं रेकॉर्डिंग करायचं असेल तर त्याचं आपल्याला काय त्याची प्रोसिजर आहे, काय त्याची कार्यपद्धती आहे. तर इट इज नेसेसरी टू ॲनालाइज द ट्रान्झॅक्शन टू नो द फॉलोइंग. बरोबर आहे की आपल्याकडे 2 अकाउंट्स विच आर अफेक्टेड इन द ट्रान्झॅक्शन. कोणत्या 2 अकाउंटवरती परिणाम होईल, बरोबर आहे. म्हणजे समजा आपण माल रोखीने विकला तर कुठल्या 2 अकाउंटवरती परिणाम होईल, कॅश अकाउंट आणि सेल अकाउंट. द नेचर ऑफ द 2 अकाउंट. कॅश हे कुठलं अकाउंट आहे, कॅश इज द रिअल अकाउंट. सेल्स कुठला अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. ॲप्लिकेशन ऑफ द रूल ऑफ डेबिट अँड क्रेडिट टू व्हेरियस अकाउंट. की त्या अकाउंटला डेबिटच का, त्या अकाउंटला क्रेडिट काय, जे आपले नियमावली आहेत म्हणजे पर्सनल अकाउंटचे नियम. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस ऑर लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स ऑर गेन्स. हे जे सगळे 3 नियम आहेत हे 3 नियम आपण पोस्टिंग करताना आपल्याला इथनं यूज करायचे आहेत. फाइंडिंग आउट विच अकाउंट इज डेबिटेड अँड क्रेडिटेड. कुठल्या अकाउंटला डेबिट द्यायचं आणि कुठल्या अकाउंटला क्रेडिट द्यायचं. हा त्यातला काय झाला, प्रोसिजर ऑफ रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शनमधला पार्ट नंबर ए झाला. त्यात काय काय बघितलं आपण आता, कोणत्या 2 अकाउंटवरती परिणाम होईल. द नेचर ऑफ द 2 अकाउंट्स, बरोबर आहे. पर्सनल अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. जे पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट ह्यांचे रूल्स इथनं आपण पूर्णपणे अप्लाय करायचे आणि कोणत्या अकाउंटला डेबिट आहे आणि कुठल्या अकाउंटला क्रेडिट आहे ते आपण इथनं शोधून काढायचं. हा त्यातला पहिला पार्ट झाला. आता फॉलोइंग रूल्स शुड बी इन डेबिटिंग अँड क्रेडिटिंग ऑफ अकाउंट्स इन द लेजर. जसं आपण आता इथं बघितलं की ही जी लेफ्ट साईड जी आहे, बरोबर ना, ही काय म्हणलं आपण लेफ्ट साईड, याला आपण काय म्हणलं राईट साईड. लेफ्ट हँड साईड ऑफ द लेजर अकाउंट इज नोन ॲज द डेबिट साईड. जी डावी बाजू जी आहे तिला आपण काय म्हणणार, डेबिट साईड. अँड राईट हँड साईड ऑफ द लेजर अकाउंट इज नोन ॲज द क्रेडिट साईड. जी आपली उजवी बाजू आहे तिला आपण काय म्हणतो, क्रेडिट साईड. डेट ऑफ ट्रान्झॅक्शन शुड बी एंटर इन द लेजर. जो आपला डेटचा कॉलम आहे त्या डेटच्या कॉलममध्ये आपण डेट लिहायचं आहे. इट इज नेसेसरी टू राईट व्हेरी क्लिअरली इयर, मंथ्स अँड डे. की आपल्याकडे दिवस कुठला आहे, महिना कुठला आहे आणि इयर कुठं हे तिथं आपण स्पष्टपणे लिहायचं आहे, बरोबर आहे. द नेम ऑफ द अदर अकाउंट विच आर अफेक्टेड शुड बी एंटर्ड प्रीफिक्स बाय 2 ऑन द डेबिट साईड. जी डेबिट साईडच्या तिथं आपण काय लिहिणार, आपण तिथं 2 लिहिणार. समजा कॅश अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट, तर कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला 2 सेल्स, सेल्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश. बाय हा शब्द कुठं वापरायचा, त्या लेजर अकाउंटच्या क्रेडिट साईडला वापरायचा, बरोबर आहे. 2 हा शब्द कुठं वापरायचा, त्या लेजर अकाउंटच्या डेबिट साईडला वापरायचा. द पेज नंबर ऑफ द जनरल ऑन विच ट्रान्झॅक्शन इज ओरिजिनली
रेकॉर्डेड शुड बी रेकॉर्डेड इन द जनरल फोलिओ कॉलम. म्हणजे जी आपण एंट्री कुठल्या पानावरती केलेली आहे तो पान नंबर जो आहे तो पान नंबर इथे लिहायचा आहे. आणि इन द अमाऊंट कॉलम द अमाऊंट ऑफ ट्रान्झॅक्शन शुड बी एंटर. अमाऊंट कॉलममध्ये आपण काय करणार, जी अमाऊंटची जी काही रक्कम आहे ती रक्कम आपण त्या ठिकाणी इथनं लिहिली जाते. बरोबर आहे. म्हणजे लेजरचं जे ॲनालाइज जे आहे हे 2 पार्टमध्ये आपण केलं. पहिला पार्ट काय बघितला तर कुठल्या 2 अकाउंटवरती परिणाम येईल, नेचर ऑफ द 2 अकाउंट्स, ॲप्लिकेशन ऑफ द रूल ऑफ डेबिट अँड क्रेडिट टू व्हेरियस अकाउंट अँड फाइंडिंग आउट विच अकाउंट इज डेबिटेड ऑर द क्रेडिटेड. दुसऱ्या पार्टमध्ये काय बघितलं की मला डेबिट आणि क्रेडिट अकाउंटचं मला इथनं काय करायचं आहे, ॲप्लाय करायचं आहे. लेफ्ट हँड साईड जी आहे तिला आपण काय म्हणलं, डेबिट साईड. राईट हँड साईड जी आहे तिला आपण काय म्हणलं, क्रेडिट साईड. डेटच्या मध्ये आपण काय करणार, डेट लिहिणार. टू हा शब्द आपण कुठे मेन्शन करणार, त्या लेजर अकाउंटच्या डेबिट साईडला. बाय हा शब्द आपण कुठे मेन्शन करणार, त्या लेजर अकाउंटच्या क्रेडिट साईडला. जनरल फोलिओ कॉलममध्ये त्याचा जो काही नंबर असेल, पेज नंबर, तो मेंटेन करतो. आणि अमाऊंटच्या कॉलममध्ये आपण काय करणार, जेवढी काही अमाऊंट असेल ती अमाऊंटची ट्रान्झॅक्शन आपण तिथं फीड केली जाते किंवा एंट्री केली जाते. आता पोस्टिंग आहे. पोस्टिंग म्हणजे काय म्हणलं, पोस्टिंग इज द ॲक्ट ऑफ ट्रान्सफरिंग द एंट्रीज फ्रॉम द जनरल ऑर सबसिडरी बुक्स इन द लेजर अकाउंट. पोस्टिंग हे नेहमी काय करतो, जे आपण जनरल एंट्रीज केलेल्या आहे त्या जनरल एंट्रीजवरनं आपण वेगवेगळ्या अकाउंटला एंट्री आपण काय करतो, ट्रान्सफर केले जातात. त्याला आपण काय म्हणतो, पोस्टिंग असं म्हटलं जातं. मग डेबिट ॲक्सेप्ट ऑफ ट्रान्झॅक्शन शुड बी पोस्टेड टू द डेबिट साईड. डेबिटची ट्रान्झॅक्शन ही तुम्ही डेबिटला करा आणि इन रिस्पेक्टिव्ह ऑफ लेजर अँड क्रेडिट ॲक्सेप्ट ऑफ ट्रान्झॅक्शन टू द क्रेडिट साईड ऑफ द लेजर अकाउंट. क्रेडिटची ट्रान्झॅक्शन तुम्ही क्रेडिटला करा, डेबिटची जे काय असेल ट्रान्झॅक्शन ती तुम्ही इथनं डेबिटला करा. ओके. आता बॅलन्सिंग ऑफ अकाउंट म्हणजे बॅलन्सिंग ऑफ अकाउंटिंग म्हणजे काय करतो की द प्रोसेस ऑफ फाइंडिंग आउट डिफरन्स बिटवीन द टोटल ऑफ डेबिट साईड अँड क्रेडिट साईड ऑफ अन अकाउंट इज नोन ॲज द बॅलन्सिंग ऑफ अकाउंट. मी समजा माझ्याकडे 100 रुपये आले, मी 80 रुपये खर्च केले, तर माझ्याकडे बॅलन्स किती राहिला आता, तर 20 रुपये राहिला. मग 20 रुपये जे राहिलं त्याला आपण काय म्हणतो, बॅलन्सिंग ऑफ अकाउंट. की डेबिट साईडची बेरीज, क्रेडिट साईडची बेरीज, ह्यांच्या दोघांमधला जो डिफरन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, बॅलन्सिंग ऑफ अकाउंटिंग म्हणतो. इट इज युजली डन ऑन द लास्ट डे ऑफ द गिवन पिरियड. समजा मी कॅशचं करत असेल तर मला कॅशचा बॅलन्स हा रोजच्या रोज मेंटेन करणार. परचेस हा असेल तर आपण काय करतो, मंथली परचेस मंथली करू शकतो. सो देअर इज नो स्पेसिफिक रूल फॉर द पिरियड ड्युरिंग विच अकाउंट शुड बी बॅलन्सेस. देअरफॉर द अकाउंट्स आर बॅलन्सेस ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ ट्रेड. म्हणजे माझा व्यापार किती मोठा आहे त्याच्यावरती मी डिपेंड करतो की मला हे रोज मेंटेन करायचं आहे, महिन्याला मेंटेन करायचं आहे, का मला हाफ इयरली मेंटेन करायचं आहे, का मला 15 दिवसाला करायचं आहे, किंवा मला ते वीकली करायचं आहे, हे आपण त्याच्यावरून ठरवतो. सो यू मे बी बॅलन्सिंग द अकाउंट्स वीकली, फोरनाईटली, मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली अँड इयरली बेस. म्हणजे मी आठवड्याला करेल, 15 दिवसाला करेल, महिन्याला करेल, किंवा दर 3 महिन्यांनी करेल, अर्ध्या वर्षांनी करेल, किंवा मी वर्षाला करेल. याला आपण काय म्हणतो, बॅलन्सिंग ऑफ अकाउंट. इफ द टोटल ऑफ द डेबिट साईड ऑफ अन अकाउंट इज हेवियर दॅन द टोटल ऑफ क्रेडिट साईड, द डिफरन्स इज शोन ऑन द क्रेडिट साईड बाय रायटिंग द वर्ड बाय बॅलन्स कॅरीड डाऊन ऑर बाय बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड. म्हणजे माझी डेबिट साईडची बेरीज मोठी आहे, क्रेडिट साईडची बेरीज लहान आहे, त्यावेळी मी क्रेडिट साईडला काय शब्द यूज करणार त्याला इथनं, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन किंवा बाय बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड इन द पर्टिक्युलर कॉलम द अमाऊंट ऑफ डिफरन्स इन द अमाऊंट कॉलम. बरोबर आहे. जी डिफरन्स अमाऊंट असेल ती आपण काय करणार, त्या अमाऊंटमध्ये लिहिणार. बाय बॅलन्स हा जो वर्ड आहे हा आपण कुठे लिहिणार, पर्टिक्युलर कॉलममध्ये आपण लिहिणार. इफ द टोटल ऑफ द क्रेडिट साईड ऑफ अकाउंट इज द हेवियर अँड द डेबिट साईड, क्रेडिट साईड ही डेबिट साईडपेक्षा मोठी आहे, तर डेबिट साईडला आपण काय लिहितो, द डिफरन्स इज शोन ऑन द डेबिट साईड बाय रायटिंग द वर्ड टू बॅलन्स कॅरीड डाऊन और टू बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड इन द पर्टिक्युलर कॉलम अँड द अमाऊंट इन द अमाऊंट कॉलम. म्हणजे माझी क्रेडिट साईड मोठी आहे, डेबिट साईड लहान आहे, तर डेबिट साईडला मी या शब्दाचा वापर करतो पर्टिक्युलर कॉलममध्ये, टू बॅलन्स कॅरीड डाऊन किंवा टू बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड इन द पर्टिक्युलर कॉलम अँड द अमाऊंट इन द अमाऊंट कॉलम. दिसते. आता हे सगळं झाल्यानंतर ॲट द बिगिनिंग ऑफ द नेक्स्ट पिरियड ऑफ द बॅलन्स ऑफ अकाउंट of last period is transferred to the opposite side of an account by writing the word balance brought down and balance brought forward.
जेव्हा आपण क्लोजिंग करतो, क्लोजिंग काढताना आपण इथं शब्द काय वापरला, कॅरीड डाऊन वापरला. जेव्हा मला ओपनिंग किंवा तो बॅलन्स जो आहे तो मला नेक्स्ट मंथमध्ये ट्रान्सफर करायचा आहे किंवा नेक्स्ट इयरमध्ये मला ट्रान्सफर करायचा आहे, तेव्हा मी त्याला इथं शब्द वापरतो बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, किंवा त्याला इथं आपण असे म्हणतो की बाय ओपनिंग बॅलन्स ब्रॉट डाऊन किंवा बाय ओपनिंग बॅलन्स ब्रॉट फॉरवर्ड, असं आपण त्याला इथनं म्हणू शकतो. ओके. क्लोजिंग ऑफ अकाउंट्स म्हणजे सर्व आपल्या लेजर अकाउंटचं पोस्टिंग करून झालं. ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग पिरियड ऑल लेजर अकाउंट्स आर क्लोज टू फाइंड आउट द नेट इफेक्ट ऑफ व्हेरियस अकाउंट. दिस इज इसेन्शियली फॉर प्रिपेरिंग द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. म्हणजे माझ्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे जेवढे काही सगळे खर्च असतील तर ते खर्च मी काय करतो, क्लोजिंगला मी ट्रान्सफर करून देतो. म्हणजे समजा माझ्याकडे एंट्री आत्ता असेल की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला एंट्री काय, ट्रेडिंग अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट, तर मी ॲज अ क्लोजिंग करताना कसं करणार, परचेस अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट. म्हणजे मला जे काय माझं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल किंवा माझ्याकडे जे काही गोष्टी असतील ती सगळी अकाउंट आपण पूर्णपणे क्लोज करतो. आता हे क्लोज करताना आपल्याला काय गोष्टींचा वापर करायचा आहे, फर्स्ट म्हणजे पर्सनल अकाउंट. दीज अकाउंट्स आर क्लोज बाय कॅरिंग ओव्हर द बॅलन्सेस टू द नेक्स्ट पिरियड. आपण जे काय पर्सनल अकाउंटचे बॅलन्सेस जे आहेत ते आपण काय करतो, पुढच्या वर्षाला आपण ट्रान्सफर करतो. दीज अकाउंट शोज द बॅलन्स ऑफ डेटर अँड क्रेडिटर्स ऑन ए पर्टिक्युलर डे. म्हणजे 31 मार्चला माझ्याकडे डेटर्स किती होते, 31 मार्चला माझ्याकडे क्रेडिटर्स किती होते, हे सगळे बॅलन्सेस मी काय करतो, ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग पिरियडला मी क्लोज करून नेक्स्ट इयरला मी ते ट्रान्सफर केले जातात. रिअल अकाउंटमध्ये काय होईल, दीज अकाउंट्स आर क्लोज बाय कॅरिंग ओव्हर द बॅलन्सेस टू द नेक्स्ट पिरियड अँड दीज अकाउंट शो द बॅलन्सेस ऑफ ॲसेट्स प्रॉपर्टी ऑन द पर्टिक्युलर अकाउंट. बॅलन्स शीटला माझ्याकडे ज्या काय ॲसेट आहेत त्या सगळ्या ॲसेट्स मला दिसतील आणि त्या ॲसेट्स म्हणजे काय म्हणलं आपण, रिअल अकाउंट. आणि नॉमिनल अकाउंट, दीज अकाउंट्स आर क्लोज बाय ट्रान्सफरिंग द डिफरन्स टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट and these represent the accounts of expenses, losses, income, gains, therefore are transferred to the profit and loss account. हे जे काय सगळे खर्च वगैरे असतील हे सगळे आपण ट्रान्सफर कुठं करतो, तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला करतो. इन्कम असेल तर आपण इन्कमसुद्धा आपण ट्रान्सफर कुठं करतो, P&L अकाउंट. म्हणजे शेवटी माझ्याकडे फक्त शिल्लक काय राहतं, तर माझ्याकडे फक्त बॅलन्स शीट शिल्लक राहतं. ह्या ज्या सगळ्या एंट्रीज करतो ह्याला म्हणतो आपण क्लोजिंग ऑफ अकाउंट एंट्रीज. काय म्हणतो आपण त्याला, क्लोजिंग ऑफ अकाउंटिंग एंट्रीज. आता ह्याच्यामध्ये काय जनरल लेजर आहे. इट मेंटेन्स ऑल अकाउंट्स एक्सक्लुडिंग पर्सनल अकाउंट. म्हणजे पर्सनल अकाउंट सगळे सोडून द्यायचे. इन अदर वर्ड्स इट मेंटेन्स इन पर्सनल अकाउंट दॅट इज द रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. बरोबर. म्हणजे माझ्याकडे ॲसेट्स आहेत, खर्च आहेत, इन्कम आहेत, हे जे आपण म्हणतो ह्याला आपण काय म्हणतो, जनरल लेजर म्हणणार. सेल्स लेजर म्हणजे काय, इट इज ऑल्सो नोन ॲज द डेटर्स अँड द सोल्ड लेजर. जो माल आपण उधारीवरती विकतो त्याला आपण काय म्हणणार आहे, सेल्स लेजर म्हणतो आपण त्याला. बरोबर आहे. परचेस लेजर काय म्हणतो, इट इज ऑल्सो नोन ॲज द बॉट लेजर ऑर द क्रेडिटर्स लेजर. जो माल आपण लोकांकडनं उधारीवरती परचेस करतो त्याला आपण काय म्हणणार आहे, परचेस लेजर. इट कंटेन्स ऑल द अकाउंट्स ऑफ सप्लायर्स अँड क्रेडिटर्स फ्रॉम whom the goods are purchased on credit basis. जो आपण उधारीवरती माल खरेदी केलेला आहे त्याचे सर्व रेकॉर्ड जे आहेत हे आपल्याला इथनं परचेस लेजर अकाउंटला दिसणार आहेत. ओके. हे जे आपण आत्ता बघितलं ह्याला आपण काय म्हणलं, आपण लेजर बघितलं. समजले. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत टेमरे टॅली ऑनलाईन, निश कॉम्प्युटर वाकडेवाडी, प्रशांत बाळू टेमरे. मोबाईल नंबर 9527903029. Thank you very much.